महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही ऊसाच्या प्लॉटमध्ये आहोत, लावणीच्या प्लॉटमध्ये आहोत। ह्या प्लॉटला 10 महिने कंप्लीट झालेले आहेत। आपण बघू शकता खूप छान पद्धतीने हा प्लॉट आलेला आहे। तर सरासरी 12 फुटवे झालेले आहेत, 18 कांड्या झालेल्या आहेत। तर शेतकरी बांधव आपणाला आता दाखवतील। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18। ओके, ह्या पद्धतीने खूप छान पद्धतीने ह्या कांड्या डेव्हलपमेंट झालेल्या आहेत आणि साईज दाखवतील आता शेतकरी बांधव। बघा ह्या पद्धतीने ही साईज पण झालेली आहे। तर खूप जाड झालेले आहे। आणि आता हे दाखवा लांबी किती आहे। एक कांडीची लांबी आपण बघू शकता, एक वीत ह्या पद्धतीने एक कांडीची लांबी झालेली आहे। आणि पानाची रुंदी आपण बघू शकता, ह्या पद्धतीने 4 बोटे होतील एवढी पानं रुंद झालेली आहेत। हे पाहू शकता। तर आम्ही ह्या प्लॉटमध्ये वाळलेला पाला जो आहे तो आम्ही ह्या प्लॉटमध्ये एक सरी सोडून एक सरी आम्ही एक सरी गॅप केलेली आहे आणि एका सरीमध्ये आम्ही हा वाळलेला पाला घातलेला आहे। तर वाळलेला पाला ह्या पद्धतीने आम्ही केल्यानंतर एका सरीमध्ये घातल्यानंतर ह्याचे फायदे असे आहेत की मातीची पाणी धरण्याची जी क्षमता आहे, सॉइल वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी म्हणतो आपण, ती वाढते। त्याच्याने उन्हाळ्यामध्ये आम्हाला पाण्याची टंचाई किंवा पाणी कमतरतेचे कुठलेही विपरीत परिणाम आपल्या ऊसावर होणार नाहीत। आणि दुसरी गोष्ट, वाळलेला पाला या सरीमध्ये घालण्यापूर्वी आम्ही ह्या प्लॉटला NPK बॅक्टेरिया आणि मायकोरायझा हे जीवाणू आम्ही ह्या प्लॉटला दिलेले होते। जीवाणू दिल्यानंतर आम्ही ह्या प्लॉटमध्ये हे वाळलेला पाला घातलेला आहे। तर ह्याने काय होतं की जीवाणूची संख्या जी आहे ती जास्त होते आणि मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी जी म्हणतो आपण ती पण ह्या पद्धतीने पाला घातल्यामुळे होते। आणखीन एक गोष्ट की कीड बाधा जी असते तर ती आपण ह्या पद्धतीने थांबवू शकतो। तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीने शेतकरी बांधवांनी हे पाला घातलेला आहे आणि त्याच्यावरती आम्ही ड्रिप ही घातलेली आहे। तर पावसाळ्यामध्ये हा पाला कुजतो आणि त्याचे खत पण होते। तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीने हा प्लॉट आलेला आहे। हे पहा, हे पहा, खूप छान पद्धतीने ऊसाची जाडी आणि पेऱ्याची लांबी वाढलेली आहे। तर पाला काढणे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण पाला काढण्यापूर्वी जीवाणू सोडून वाळलेला पाला काढावा। तर आपण बघू शकता ह्या पद्धतीने हा ऊस आलेला आहे। 10 महिने कंप्लीट झालेले आहेत। तर ह्या पद्धतीने ऊस आलेला आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।